1 वाटी मूग डाळ, पाऊण वाटी मटकीची डाळ व अर्धी वाटी चणा डाळ घेतली आहे। तिन्ही डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। त्यामध्ये आता भरपूर पाणी घालून 7 ते 8 तास भिजत ठेवायच्या। पुन्हा एकदा डाळी स्वच्छ धुवून घेतल्या। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, त्यामध्ये लसूण, ओवा, जिरं घालून बारीक वाटून घेतले। अगदी थोडेसे पाणी घालायचं, पाणी जास्त वापरायचं नाही। आता यामध्ये हिंग, लाल तिखट, हळद, धनेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, ज्याने रंग छान येईल। चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घेतले। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची। तवा गरम करून घेतला। आता मध्यम आचेवर गॅस मध्यम ठेवायचा आणि अशा पद्धतीने बोटांनी हे पसरवून घ्यायचे, छोट्या छोट्या आकाराचे, किंवा तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा हे पसरवून घेऊ शकतात। आता तेल टाकून दोन्ही बाजूंनी छान मध्यम आचेवर भाजून घेतले। हे तुम्ही नुसतेच खाऊ शकतात किंवा सॉससोबत सर्व करू शकतात। नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात। अगदी मस्त चविष्ट लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।